आणि आम्ही ऑर्डर केलेली व्हेज बिर्याणी, तो नव्हता तो मसाला. गेले 3 दिवस आम्ही या गाडीतून फिरतोय. खाणारे मेंबर पण रेडी झालेत, चांगल्यापैकी फ्राय झालेत. आता झालेत ना, नाही तर आनंदी पटकन खाऊन टाकेल बाजूला. काय राहिलं ना नॉनव्हेज मध्ये, काय राहिलं काय? दोनदा गाडा आणला पूर्ण सर्वांना होते. फक्त खाणारेच पाहिजेत. हा, अनिरुद्ध शांत बसलाय, पण त्यानेच बनवलंय सगळं. परवा मटण खाल्लेलं आणि काल एक कोंबडा खाल्लेला. काय ना, आम्ही गावाला आल्यापासून कधी काय खाल्लंच नाही ना, चिकन मटन वगैरे काय जास्त खाल्लं नाही आम्ही. फक्त परवा आपण काय मटण खाल्लं होतं ना, परवा मटण खाल्लेलं आणि काल एक कोंबडा खाल्लेला. बाकी काय जास्त आम्ही खाल्लं नाही. म्हणून आज आमच्या घरीच बनते बघा चिकन. बघा इथं घरीच बनते आमच्या चुलीवरचं चिकन. शिजलं का अश्विनी? चिकन शिजलं? हा शिजलं. हे आपलं मटण शिजलेलं आहे. हो का? चुलीवरचं चिकन. नॉट मटण, चिकन कोणी केले? चिकन अश्विनीने केलं की अनिरुद्धने केलं? अनिरुद्धने केलं. आमचा एक्सपर्ट कुक आहे इकडे. आणि अनिरुद्ध स्पेशल रेसिपी आहे. ह्याचा व्हिडिओ बनवायचा होता, पण आम्ही कोळगिरीला गेल्यामुळे ना, तुम्ही बघितलं असेल आपला व्हिडिओ शेवटचा, त्याच्यामुळे आम्हाला थोडा लेट झाला यायला. तोपर्यंत चिकन शिजलं होतं. फक्त आता शेवटचं तिखट टाकायचं बाकी होतं, मसाला. आणि तुम्हाला वाटेल अनिरुद्ध शांत बसलाय, पण त्यानेच बनवलं आहे सगळं. आशुनी फक्त शेवटचा आता मसाला टाकला अंदाजाने तिखटासाठी. आणि हे मिठातलं काढलं ना, हे मिठातलं काढलं आपलं मस्तपैकी. कोंबडी बॉयलरच आहे, आपल्या घरातली नाही. घरात कोंबड्या सध्या कमी आहेत, तुम्हाला मी दाखवल्यात व्हिडिओमध्ये. बऱ्याच कमी झाल्यात कोंबड्या, त्याच्यामुळे आपण विकतच आणले. आपल्या गावात भेटते बॉयलर, आणि अनिरुद्ध घेऊन आला बॉयलर कोंबडी. त्याचं बनते चिकन. बघा इकडे आपले घास गवत लावत आहेत. तुम्हाला वाटेल हे ऊस आहे, पण ऊस नाही हा. कारण मी पण फसलो, मला वाटलं ऊसाचं आहे की काय, पण हे घास गवत आहे, जनावरांसाठी खाद्य. आणि तिकडे आहे ते रताळे आहेत. ते म्हणजे हे दोघं नाहीत, हे इतर रताळे आहेत. हे रताळे लावलेले सगळे. बाकी ही मका आहे. दोघे गडी एकदम दमलेत आमचे खणून खणून. हा झालं, ते एकच राहिलं ना. झालं बाकीचं. आता फक्त ते ऊसासारखं आपलं घास गवत लावायचं आणि असं मुजवायचं चालू आहे. आणि आता मी परत आलो आहे ते शेतात आमच्या काकाकडे, म्हणजे हनुमाकडे. काल आपण बड्डे केलेला ना त्यांच्याकडं, कारण त्यांच्याकडे पार्टी आहे मच्छीची. स्पेशल मासे आज येणार आहेत. तर हनुमा गेला आणायला, आणि ते आल्यावर बनवायचे आहेत. आणि ह्या विराजला खूप आवडतात मासे, आहे का नाही विराज? आवडतात का नाही? हां, मग ह्या विराजला खूप आवडतात मासे. आणि बरीच झाडं आहेत बघा, ऊसाचे आहे, सीताफळाचं आहे, आंब्याचं आहे, संत्री, मोसंबी, सगळ्यांची झाडं आहेत. फळच फळं आहेत, फक्त खाणारेच पाहिजेत. हां बघा, हे पपईचं पण आहे, हे जांभळाचं आहे. अजून बारके आहेत, बारक्या पण त्याला पपई लागलेली आहे. आणि ही आपली लिंबाची बाग, किती लिंब आहेत बघा. आणि तुम्हाला लिंबाची साईज दाखवतो मी, केवढी मोठी आहे ती. हे बघा किती लिंब लागलेत ते. आणि बघा केवढं मोठं लिंबू आहे, पण ह्याच्यापेक्षा पण बरंच मोठं आहे बघा. अजून कच्ची आहे ती. आणि बघा हे घास गवत कमी पडलंय, ते घेऊन चालला आता अजून विराज. बघा चालला घेऊन आता परत अजून लावायला. सीताफळ, अक्षता, लिंब. आणि साईज बघा लिंबाची, ही बघा. आपल्याकडे ना संत्री एवढ्या साईजची मोठी, एवढ्या साईजची ते लिंब आहेत. आणि बघा इथं आलो आपण बोरांच्या झाडाखाली. आणि ही बोरं मला खूप आवडतात. म्हणजे बाकी सगळी बोरं एका साईडला, आणि ही बोरं मी खाल्ली ना. आणि ही बोरं एका साईडला बघा वेचते. हे बघा अशी बोरं, ही जी आंबट गोड बोरं आहेत ना, एक नंबर. मला ही बोरांचं खूप मजा येते खायला. मला किती पडलेत बघा खाली. आता अजून एखादा दगड मारला ना, पूर्ण सडा होईल खाली.
बघा आनंदी वेचायला लागले आम्हाला न्यायला आणि बरीच बोर आहेत. आणि इकडे केळीची बाग पण आहे बघा. इकडे देशी केळी इकडे अजून घासगावात आहे. इथे आहे बघा. हे बघा इथे पण हे घास गवतच आहे पण. मला लई झाली ती. आणि ही आहे आपली केळीची बाग, देशी केळी. अर्धी पाटी घेतली. तो बघा केळीचा घड हा. दिसला का? अजून कच्ची आहेत पण केळीची बाग पण आहे इकडे. अजून 2 दगड हाणलं पूर्ण सर्वांना होते. होतोय का? आणायचं का? वारा सुटलाय म्हणलं ते मात्र झाले. बघा मासा, रोहू मासा हे डोकी कोण आपल्या खायचं? तळ्यातून आणलाय. हे कसं आहे? रोहू मासा ठेव इथे साईडला नंतर आणि टाक. कट वगैरे करून आणलाय तळ्यावरून गोड्या पाण्याचा. आता हा बनवायचा आपल्या इथं. आलेलं मटण खाऊन झालंय, चिकन खाऊन झालंय. आज बॉयलर चिकन पण आहे. काल गावठी कोंबडा खाल्लाय आणि आज बॉयलर चिकन पण आहे घरी. आणि आता ही मच्छी पण. तर काय राहिलं ना नॉनव्हेजमध्ये? काय राहिलं काय? अंडी राहिली का फक्त? दातांना उकडून न्यायला पाहिजे. हा दातांना उकडून न्यायला पाहिजेत म्हणजे पूर्ण होतं एकदम नॉनव्हेजचं. चला आता ही रो मच्छी धुवून वगैरे घेते अक्षता. आणि साफ करून दिले ना? हां साफ करून दिले व्यवस्थित त्यांनी. डायरेक्ट फ्रेश आणले, तळ्यातून काढले आणि लगेच घेऊन आला हनुमा. इकडे चालू आहे मासे बनवायची तयारी. रोहू मासा आणि पूर्ण सगळा घेतलाय का? रशाला काढलाय का? बघ ना तर आनंदी पटकन खाऊन टाकेल बाजूला, उरणार नाहीत रशाला. काल मीठ लावून घेतलंस काय? मीठ आणि लिंबू. लिंबू आणि मीठ मेन आहे. आणि आता सार्थक शिकतोय, पुढच्या वेळेला हाच बनवणार आहे सार्थक मासे. आता ह्याला लावते हळद मीठ मसाला है ना? मीठ लावलंय, हळद लावलंय आणि हा मसाला आहे आगरी मसाला. ठेवलं की तुम्ही आणि हवं तेव्हा करून घेतलं तरी चालतंय. म्हणजे फ्रीजर मध्ये टाकलं की एवढं सगळं तळणार एकदम. हे काय लसूण गार्लिक. ए सारखं तुला काय बनवायचं का? ते मोठं टाकून ये कुठले? वरली जायचं लसूण पण याच्यात टाकलंय. आणि आनंदी मन लावून बघते मासे कसे बनवायचे. लिंबू टाकायचं. आणि हे बघा आता हे कुठलं रव्याचं पीठ आहे का अक्षता? रव्याचं पीठ आहे का? रवा, बेसन आणि मीठ मसाला टाकला. ओके रवा बेसन आणि मीठ मसाला. आणि त्यामध्ये आता हे आपले मासे चालले आहेत फ्राय व्हायला डीप करून. आपला रोहू मासा फ्राय होतोय रवा आणि बेसनच्या ह्याच्यात डीप करून अक्षताने फ्राय करायला टाकलेत. रोहू मासा आपल्या तलावातला गोड्या पाण्याचा रोहू मासा. वास तर यायला लागला आहे तळायच्या आधीच. मस्तपैकी फ्राय होतो. झाले का मासे? झाले का नाही अजून? मी लवकर द्या ना, आम्हाला वाट बघायला लागलो आम्ही आहे की नाही? अहो स्वराज वड्या झाल्या का नाही विचार? वड्या वड्या तुम्हाला कसली आवडेल सांगा ती वडी. चांगल्यापैकी फ्राय झालेत. आता झालेत ना? बघा मस्तपैकी फ्राय झालेत आणि खाणारे मेंबर पण रेडी झालेत आहे की नाही? बघा इकडे ठीक आहे. बस आता वाट बघायची ताटात कधी येत आहेत.
तर असा बघा मस्तपैकी रोहू मासा फ्राय होऊन आला आपल्याकडे. आणि हनुमा इकडे खातोय, ट्राय करतोय. हनुमा जास्त मासे खात नाही, पण आज खातोय, बघतो, ट्राय करतोय. बघा सगळे बसलेत मासे खायला. स्वराज, अय स्वराज, काटा काढण्यात बिझी आहे स्वराज एकदम. भेटतोय का काटा? आणि कसा लागला सार्थक? चांगला आहे का स्वराज? कसा लागला? चांगला आहे का? तो एकदम काटे काढण्यात बिझी झालेला आहे. हा विराज, चांगला आहे नक्की का? मस्त. आणि आता रोहू मासा खाल्ला, एकदम बेस्ट लागला. कारण एकदम फ्रेश होता. तलावातून डायरेक्ट घेऊन आलेला हनुमा आपला तलावाच्या इथून. आणि गोड्या पाण्याच्या आत्तापर्यंत मी खाल्लेला कटला आणि काळा मासा म्हणजे चिलापी, त्यापैकी हा एकदम एक नंबर लागला मला. भारीच रोहू मासा छान होता एकदम. आत्ताच आम्ही मासे खाऊन आलो, रोहू मासा. आणि आता जेवायला बसलो आहे बघा, चिकन. आता मगाशी तुम्हाला दाखवलं होतं ना आपल्या चुलीवर मस्तपैकी अनिरुद्धानं बनवलेलं चिकन. त्याच्यात आम्ही जेवायला बसतो सगळे. बघा आप्पा आहे, अनिरुद्ध आहे इकडे सगळे. आई आहे, पण आई आपल्या चिकनमध्ये नाही, ती वेगळी आहे. हां आनंदी, आनंदी बोलते बघा तुम्हाला सगळ्यांना जेवायला या खायला. बघा हे आपलं, ही गावठी नाही पण गावठी बॉयलर आहे. गावठी बॉयलरचं चिकन आहे. आणि आता आम्ही निघालो आहे रिटर्न आपल्या घरी ठाण्याला. मी आहे, हे बघा आई पण येते आपल्याबरोबर मुंबईला यायला लागले. अक्षता आहे, फक्त हा अनिरुद्ध नाही, तो फक्त आपल्यासोबत येतो आपल्याला सोडायला. आणि आपली ही गाडी तो परत घेऊन येणार आहे. ही बघा आपली MG ॲस्टर, गेली 3 दिवस ही घेऊन फिरतोय मी. आणि आता सोडायला पण आपल्याला हीच गाडी येते. आणि गेली 3 दिवस आम्ही या गाडीतून फिरतोय. म्हणजे आल्यापासून मी याच गाडीतून फिरतोय. आपल्या उषाची गाडी आहे ही, माझी बहीण. ती सोलापूरला असते, गाडीचं ते तिची आवडीत आहे इकडे. आणि गाडीचा एक्सपिरियन्स चालवायला पण मस्त आहे आणि आतमध्ये लोकांना बसायला पण मस्त आहे. एक्सप्रेस गाडी आहे एकदम. अक्षता पण सांगते काय ग? हो ना, स्पेस आहे ना भरपूर, मागे डिक्की पण मोठी आहे. डिक्की पण मोठी आहे ना. आमचा एक्सपिरियन्स या गाडीचा चांगला आहे MGचा. आणि आता आमचा हो 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 आहे ना कॉर्न आहे. आता आमचा पतीचा प्रवास सुरू झाला आहे आपल्या मुंबईकडे, म्हणजे आपल्या कळवा ठाण्याकडे. आणि मगाशी तुम्ही बघितलं आम्ही गाडी घेऊन आलो मोकाशेवाडी स्टँडला. आणि तिथून आता आम्ही आलो सांगोलला. मध्ये आपले दाजी भेटलेले आहे अकोल्याचे, तर त्याने आपल्याला एक बॉक्स पण दिला आहे. त्यामध्ये काय आहे माहीत नाही, पण त्याने आपल्यासाठी बॉक्स पण पॅक करून दिला आहे. खायचं आहे, खाऊ तर आहे म्हणाले ते, पण काय ते आपण आता घरी गेलो उघडून बघू. आणि आता आम्ही आहोत सांगोलला येईपर्यंत आता 6:15 वाजले. त्यांनी पूर्ण अंधार होत आला आहे, कारण सध्या रात्र मोठी आणि दिवस छोटा आहे. आणि आता काय जास्त काय शूट नाही करणार आहे, कारण आता निवांत झोपायचं. डायरेक्ट जेवायला गाडी थांबेल तिकडे जरा जेवण करायचं आणि मग झोपले की सकाळी 4:30-5 वाजता आपण पोचू कळव्याला. आणि आता बसनंच चाललो आहे परत आम्ही, कारण आम्हाला ही बसच बरी पडते, ऑप्शन नसतो काय. कारण ST तर सकाळची तुम्हाला बोललोच मागच्या आपल्या ब्लॉगमध्ये. आणि ही ट्रॅव्हल्स आहे ती एकच ट्रॅव्हल्स आहे जी आपल्या कळव्यावरनं जाते, बाकी सर्व वाशीवरनं जातं. त्यामुळे कळव्यावरनं जाणारी एक असल्यामुळे आपल्याला दुसरा पर्याय नाही. पण याला फक्त ड्रायव्हर चेंज आहे, त्यामुळे काय प्रॉब्लेम येणार नाही तेवढा जास्त. स्मूथ प्रवास होईल आपला. आत्ता आमची गाडी थांबली आहे ती ढाब्यावरती जेवायला. म्हणजे 9:30 वाजले, 9:30 वाजता आमची गाडी थांबली आहे. वैभव लक्ष्मी म्हणून ढाबा आहे इकडे. आणि प्युअर व्हेज ढाबा आहे, नॉनव्हेज काहीच मिळत नाही, प्युअर व्हेज आहे. आम्ही पण एक सिम्पल बिर्याणीच ऑर्डर केली, व्हेज बिर्याणी. आणि आईचा तो उपास आहे. तर आता जेवायचं आणि जेवल्यानंतर मला वाटतं 4:30पर्यंत गाडी आपली कळव्याला पोचेल. हा बघा मी वैभव लक्ष्मी बोलला, पण हा वैभवराज ढाबा आहे. आणि ती आमची गाडी थांबली जेवणाला. आणि आम्ही ऑर्डर केलेली व्हेज बिर्याणी, तो नव्हता तो मसाला राईस. काय नाही, फक्त 1-2 पनीर टाकले की झाली बिर्याणी. त्यामुळे मी पण दाखवली पण आहे व्हिडिओमध्ये. बाकी ढाबाच आहे. येताना जो ढाबा म्हणजे येताना जिथे आम्ही थांबलेलो नीलकमल हॉटेल पुण्याला, ते 1 नंबर होतं. पण हे 10 नंबर पण नाही, जेवणात काय मजा नाही. ठीक आहे, बाकी वॉशरूम वगैरे तर विचारू पण नाही, एवढे खराब आहे. ठीक आहे, जे आहे ते आहे. चला आता आपलं जेवण वगैरे झालं आहे.
तर आपली गाडी निघते आहे. तो सकाळी तर झोपायचं, ते सकाळी आपला कळवा आला की झोपायचं.